तर दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ आता नाशिकमधील विद्यार्थी सुद्धा रस्त्यावरती उतरले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाशिकच्या कॉलेज रोड परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने टॉर्च मोर्चा काढला। रात्रीच्या वेळी हातामध्ये टॉर्च घेऊन विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी केली। या संपूर्ण आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आज कॅन्डल लाईट मार्च या ठिकाणी काढण्यात येते। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात तरुणाई ही एकटवलेली या ठिकाणी दिसून येते। कॅनरा कॉर्नर पासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज संपूर्ण मोर्चा काढण्यात येतोय। तरुणाईने मोठ्या प्रमाणात सहभाग या मोर्चामध्ये घेतल्याचं आपल्याला दिसून येते। नेमके आपल्या मागण्या काय या ठिकाणी, आपण कशासाठी आज या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाला? युवकांच्या मागण्या आहेत ज्या 2 वर्षामध्ये 70 वेळा पेपर लीक झाला, तो पेपर लीक थांबलं पाहिजे। युवकांना रोजगार मिळाला पाहिजे। ज्या पद्धतीने अमानुषपणे जंतर मंतरवरती मुलींवरती आणि युवकांच्या वरती हल्ला लाठीचार्ज केला जातोय, सरकार भिन्नपणाने बघतोय, तो लाठीचार्ज थांबला पाहिजे। युवकांना न्याय मिळाला पाहिजे या मागण्यांच्यासाठी हा मोर्चा निघाला। ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है। निश्चितच आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात तरुणाई ही या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे आपल्याला दिसून येते। अनेक युवक असतील, युवती असतील या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे आपल्याला दिसून येते। दादा काय सांगाल, मोर्चात सहभागी झाला? काय सांगशील, मोर्चात सहभागी झालाय? आम्ही इथे स्टुडंट प्रोटेस्टसाठी उभे राहिलो आहे आणि नेटसाठी सर्वांना त्यांचा सर्व भेटायला पाहिजे। धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तीफा दिलाच पाहिजे। दिल्ली पोलिसांना हे आदेश कोणी दिले याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि जे विद्यार्थी त्यांची नुकसान भरपाई केलीच पाहिजे। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। निश्चितच आपण जर बघितलं तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे विद्यार्थी सर्व आज रस्त्यावरती उतरल्याचे आपल्याला एकंदरीत दिसून येतात। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।